टाइप 2 डायबिटीज रिव्हर्सल. डायबिटीज नियंत्रित करणं किंवा काही केसेसमध्ये मेडिकल रिमिशनपर्यंत नेणं फक्त औषधांनी नाही तर लाईफस्टाईलने सुद्धा शक्य आहे. बराच एक रिसर्च झालेला आहे की वजन जर 15% कमी केलं तर आपली ब्लड शुगर नॉर्मल होऊ शकते. मी तुम्हाला अशा 5 गोष्टी आज सांगणार आहे की जे सायन्सनी सिद्ध केलंय आणि हे मेडिकल ॲडवाईस नाहीये. तुमचं औषध डॉक्टरांना तुमच्या विचारल्याशिवाय बंद करू नका. पण या 5 गोष्टी तुम्ही केल्यात तर तुमचा डायबिटीस रिव्हर्स होण्याची शक्यता वाढते. नंबर 1, रिफाईंड कार्ब्स कमी करा. म्हणजे काय? पांढरा भात, मैदा, साखर, मीठ हे ब्लड शुगर वाढवतात. ह्याच्याऐवजी ब्राउन राईस, ज्वारी, बाजरी आणि होल व्हीट म्हणजे संपूर्ण गहू घ्या. नंबर 2, जेवणानंतर वॉक. आपण काहीही जरी खाल्लं, मग तो ब्रेकफास्ट असू दे किंवा लंच, लगेचच 10 मिनिटं चाललं पाहिजे आणि त्यामुळे जी ब्लड शुगर स्पाइक असते ते 20 ते 30% कमी होते. नंबर 3, सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. नंबर 3 म्हणजे वजन कमी करणं. जर आपण आपलं वजन कमी केलं, अगदी 15% जरी वजन कमी केलं, तरी डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो. वेळ लागतो, पण हा सगळ्यात चांगला उपाय आहे आणि मेडिकल रिसर्चनी हे प्रूव्ह केलेलं आहे. नंबर 4, जास्तीत जास्त फायबर खा. भाज्या, डाळी, संपूर्ण धान्य याच्यामुळे ब्लड शुगर हळूहळू रिलीज होते. सडन स्पाइक्स होत नाहीत. नंबर 5, झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. जर झोप कमी झाली आणि सततचा स्ट्रेस असेल तर त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होतो. 7 तासाची झोप ही शरीराला फायदेशीर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे बदल हळूहळू आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली करा. कधीही अचानक तुमचं इन्सुलिन किंवा डायबिटीसची औषधं बंद करू नका. रिफाईंड कार्ब्स कमी, जेवणानंतर चालणं, वजन कमी करणं, जास्तीत जास्त फायबर खाणं आणि झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. तुमच्या डॉक्टरांना किंवा डायटिशियनला भेटून एक पर्सनलाइज प्लॅन बनवा. कमेंटमध्ये सांगा तुमचं HbA1c किती आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.